कारण मित्रांनो रात्रंदिवस गाणं गायला चांगलं मजा आहे. यस नितीन दादा सावंत. यस मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकाल सन्माननीय नितीन दादा रसाळ ज्यांच्या माध्यमातून जो मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आणि आयोजकांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी खरं अत्यंत दिलदार डॅसिंग तरुण तडफदार व्यक्तिमत्व नितीन दादा रसाळ ज्यांच्या माध्यमातून स्पर्धाच्या पहिल्या सामन्यापासून तर शेवटच्या सामन्यापर्यंत जेवढ्या मॅन ऑफ द मॅच होतील तेवढ्यांसाठी खऱ्या अर्थाने हे टी शर्ट मॅन ऑफ द मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी जे मात्र त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले. दादा तुमचं खूप खूप धन्यवाद. चला महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे. सिद्धिविनायक आणि ऋतू 11. अगदी आपल्याला पाहायला मिळेल पहा दोन्ही टीम आपले एक्स्ट्रा खेळाडू पाठवा लगेच. ऋतू 11 क्रिकेट संघाने टॉस जिंकलाय. आता प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो स्वीकारला गेलाय. गोलंदाज सिद्धार्थ यास मिस्टर सिद्धू. निखिल आणि ऋषी ही सलामीची जोडी अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये रवाना होत आहेत. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. बस एकच नंबर काय सांगायचंय बायको देखायचे आणि मेवणी पटून आला शेम कार्यक्रम. निखिल सपकाळ जर आपण षटकार हॅट्रिक जर कंप्लीट करत असेल तर जयेश सावंत ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस हो फटका इथे सजवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि मला वाटतं गॅस चौकार जरूर अगदी आपण पाहू शकाल चौकार आलाय आणि संघाची धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळेल 5 धाबा 9 का नाही काय झाला येते मग 7 बाऱ्या तेवढा दिसला म्हणून मग बोललो 9 धाबा आहेत धावफलकावरती. बाप्पा रे थोडक्यात वाचला काय जायचं आहे नाही तर कार्यक्रम गेला असता. पहा अतिशय क्लोज चेंडू डाव्या एसटीला सोडून निघून चाललाय. त्यामुळे जरूर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच पंचांच्या माध्यमातून की हा चेंडू वाईड आहे. पुन्हा एकदा वेळेस देखील फटका सजवण्याचा प्रयत्न तिथे जास्त काय मिळत नाही. एकच सिंगल आले. सिद्धूचं पहिले षटक. सिद्धू चांगला म्हणजे काय सांगत आहे मिचकरवाडी टीम कडनं 7-1 गाव 11 साठी खेळत असतो आणि यावेळेस मात्र जरूर आता आपल्या संघ मालकाच्या नावानं जेली अकाल बंद झाली बाबा. वाईट हेलपाडून गडी गलफाटला. लय भयानक कार्यक्रम झाला इथे. हाही चेंडू वाईट आणि आता संघाची धावसंख्या 1 नंबर पडत असताना 12 धाबा. निखिल सपकाळ ज्यांच्यासाठी पारितोषिक आहे 3 षटकार जर मारले तर मयूर सपकाळ बस आता काय बोलण्यात मजाच नाही कारण बक्षीस लायता गडी आउट झालाय. खऱ्या अर्थाने मित्रांनो मी 7 वर्षाच्या अनुभवामध्ये कधी सांगत असतो पारितोषिक लावल्यानंतर गेमचं चित्र कधीही चेंज होत असतं आणि निश्चित पारितोषिक लावायला घेतलेलं तेवढ्यात अनाउन्समेंट होता फलंदाज देखील बाद झालाय. विकेट आली.
त्यांची उद्या ते आज काय का मला पीठ चालू आहे. यस, म्हणजे उद्याच्या उद्या तुमचा कार्यक्रम दोघांची एकमेकासमोर घष्टाघष्टी. यावेळेस समोरच्या दिशेला फटका बेकार खुरप्या शॉट धावा आला तिथे 4 हाय तो चौकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. निकाल या ना निकाल अर्धा बस 7 बॉल हेलपाडला मला वाटतं अजून 2 बॉल बाकी आहेत. 4 चेंडूचा खेळ झाला गेलाय. त्या पंचांना पहा थोडेसे मुळयेदाची लक्षणं दिसू लागलेली आहेत. खाली बसलेत ते. झाला बरा फिट लगेच बरा झाला जरूर. थोडेसे उभे राहिलेत बरोबर शब्दाला औषध आहे लगेच स्माइल पण चेहऱ्याव पहा. पण नाही तू जर्किंग कडला ना तुझ्या अंगाला घामाचा कमी ना वासी बाबा. आखे दिस उन्हात घातलाय तू कमाल आहे. सिद्धू तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. ओहो यावेळेस मात्र फलंदाज होतो फुआद. विकेट दांडी गुल विकेट. ठीक आहे काही हरकत नाही. जाऊया. यस 35 नंबर वाला हँडसम बॉय सोनिया. यस 50 नाही 35 जाऊया. मैदानाच्या आतमध्ये सिद्धू तयार होतो पुन्हा एकदा गोलंदाजी साठी पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. आणि यावेळेस फुल टॉस बॉल बेकार. श्याम कार्यक्रम झाला 5 ला 1 10 ला 3 चकबार विकेट. थँक्यू. या गाणं ऐकल्याबरोबर आमचे भावड्या हसायला लागला. भावड्या नक्की तू इंस्टाला फॉलोअर्स किती आहेत? कुछ तो गडबड है फिर. यावर्षी प्रयत्न नाही मग लवकर बार उडवा. अशी स्माइल म्हणजे धोक्याची स्माइल पाहू शकाल. नशीब बावड्या आज तुझी मॅच नाही तर जास्त करून तुझ्या मोकार घरपट्ट्या फाटल्या असत्या. या जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण कैलास भांगारा आता लावणार का अंगारा जो आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी तयार होतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती अमोल आहे आणि स्ट्राईक एंड वरती ऋषी. यस संघ मालक. यावेळेस हो फटका बापा रे काय सांगायचं आहे. हा बघा याशी मजा म्हणजे काय आईजीच्या जीवावर बायजीची मजा. आईजी आरडून मेली बायजी काय खुर्चीत बसून हसली. यस फलंदाज बाद. थँक्यू. यस खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल ही स्पर्धा ज्या पद्धतीनं जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस ज्यांच्या माध्यमातून हे स्वप्न साकारलं आणि या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य जर पाहिलं तर सन्माननीय संतोष शेठ निर्देश यांच्या माध्यमातून तब्बल पहिल्या क्रमांकासाठी रोख रक्कम 30,000 रुपये आम्हाला सौजन्य लाभले गेले. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं खूप खूप आभार. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिकसाठी आम्हाला 20,000 रुपये रोख रक्कम आम्हाला सौजन्य लाभले गेले आहे सन्माननीय अशोक शेठ सावंत. त्याचबरोबर तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 10,000 रुपये आम्हाला सौजन्य लाभली गेली आहे बळीराम दादा रसाळ. चतुर्थ क्रमांकासाठी जर पाहिलं तर पुंडलिक दादा देशमुख त्यांच्या माध्यमातून देखील
10,000 रुपये रोख रक्कम सौजन्य लाभले गेले। त्याच पद्धतीनं या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजसाठी आम्हाला जो कूलर सौजन्य लाभलाय त्याचे पुरस्कर्ते आहेत विजयदादा रसाळ। त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजसाठी आपण पाहू शकाल जो कूलर आम्हाला सौजन्य लाभला गेलाय आणि ते सौजन्य दाते आहेत कैलासदत्ता फाळे। त्याचबरोबर या स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीज साठी आपण जे ऑनराईट LED TV पाहतोय ते आम्हाला सौजन्य लाभले गेले ऋतुराजजी घरत। त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी जे टी शर्ट सौजन्य आम्हाला लाभले गेलेत नितीनदादा रसाळ आणि ज्यांचं विशेष सहकार्य लागलं सर्वांचं खऱ्या अर्थानं आयोजकांच्या वतीनं सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार मानतोय। ओहो हे षटक पहा मिडॉन एकही धाव खर्च नाही आणि त्यामध्ये अजूनही 2 विकेट महत्वाची गोलंदाजी राहिली आणि मैदानाच्या आतमध्ये गणेश उर्फ त्याची स्टाईल भारी त्याची बॅटिंग भारी त्याची बॉलिंग भारी त्याचं नाव आहे खारी म्हणजे गणेश कट त्याचं फेवरेट कट म्हणजे काय त्याच्या 25 रुपयाचा रिचार्ज बावड्यानं मारलाय शॉर्टकट मध्ये 2 कानफड्या सोलून घेतल्या फटाफट बाकी सगळा मोकळा। जाऊया सागर बाबा त्या मोकार बच्चा आहे ना अगदी आपण पाहू शकाल सागर तयार होतोय यावेळेस। हो फटका 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 इथे फसलाय कैलास काय सांगायचं आहे अशी फिल्डिंग म्हणजे म्हशीपेक्षा पारडू मोठा काल फुकाट किडण्या फुगवायच्या प्रयत्न भरपूर केले परंतु ते थोडेसे कमी राहिले आणि जरूर फलंदाज सुरक्षित आपल्याला पाहायला मिळाला परंतु अफाट प्रयत्न केलेत। पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सागर तयार तिसरा षटक प्रगती पथावरती रट्टा मारला पण कुपोषित आला बास बेकार नाव आहे सागर किती फोडल्या घागर परंतु गोलंदाजी त्याची बेस्ट चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते। बावड्याचं काय सांगायचं आहे बावड्याच्या किडन्या फेल बरोबर मन में लड्डू फुटा पण बावड्याचा इलाज खुटा कारण पाणी बाहेर अगदी आपण पाहू शकाल गोलंदाजी सध्या चांगली होताना पाहायला मिळते। सागर यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न तिथे एक सिंगल बनले दुसरीचा प्रयत्न धावाची संधी बॅटिंग करत असताना फलंदाज आपण अमोलला पाहतोय पहा नावात भरपूर काही आहे अमोल गोलंदाज सागर फोडणार का अमोलची घागर इथे आहे सागर पाहू शकाल। पुढचा चेंडू कशा प्रकारे राहील शेवटचे 2 चेंडू ओहो यावेळेस घागर फुट बाप्पा ए ते बॉलर ना गार्ड नाही वापरला थ्रो जरा आस्ती कर बच्चा आहे त्या जरूर कोणाचा मगच्याचा वाहून दे रे मगचा काय आजो झालाय या पिल्लू जरूर अगदी आपण पाहू शकाल सागर षटकातील शेवटचा चेंडू हाताने साडी स्ट्राइक केली होती गणेश उर्फ खारी त्याचा फटका भारी परंतु तिथे विकेट आणि फलंदाज बाद। थैंक यू आमचा हँडसम बॉय पंकज दादा कदम ऑल इंडियाचे अध्यक्ष आहेत पहा मजबूत आहेत ते पण ते गोल गरगरीत आहेत। जाऊया गोलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळेल कैलास वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक कैलास तयार इथे संधी होती परंतु जरूर प्रयत्न
भूषण का? यस यस, भूषण आहे स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज. आणि कैलास गोलंदाजीसाठी आपण पाहू शकाल यावेळेस. हो, आणि जरूर पारितोषिक लावण्या अगोदर सुरुवात तर झाली इथे. भूषण जर 3 षटकार ठोकत असेल, ऋषिकेश जी लाडके ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल षटकार हॅट्रिक साठी, त्याच्यासाठी 1.5 हात बेमटी वर्त करून मारायला लागतील 2 आता, कारण ताकद लावावी लागेल. जरूर थोडासा पाऊस झाला, एक सिंगल घेतली आणि जरूर 2 धाबा. आणि 2 धाब्याच्या मदतीने आता 30 धाबा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहू शकाल शेवटचे 3 चेंडू. आणि यावेळेस देखील फटका इथे हवेत आणि सुंदर झेल. अजून एक विकेट, तिथे फलंदाज होतो पुन्हा एकदा बाद. काय जाणत आहे, कैल्याची गाडी एरली तर काय झालं, मोजून सुकडा साफ झालेला गडी, पण काय झालं त्याची बॉलिंग भारी, त्याची बॅटिंग भारी, पण त्या टकला नाही भारी. पाहू शकाल, म्हणून सांगतात घराचे पत्रे गेले वाऱ्याने उडून आणि आमचे कैलासचे टकले पडत आले पुढून. पहा इथे जाऊया. पुढचा सामना रियान 11 आणि जय सोमजाई माता टेंभरे या 2 टीमच्या दरम्यान. टॉस साठी आपल्याला येणं बंधनकारक असेल. यावेळेस हो फटका इथे जरूर आपण पाहू शकाल आणि चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. बघता बघता आपण पाहू शकाल जरूर अगदी आपण पाहू शकाल इथे लाईन खराब, लाईन खराब, लाईन खराब. यास पंचाचा सिग्नल आलाय की हा चेंडू वाईट आहे, चुकीचा चेंडू. आणि मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 30 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकाल जरूर अगदी आपण पाहू शकाल 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 धावा, 32 का? चला थोडस वेळ वाचवणं महत्वाचं राहील. आणि अमोल जो गोलंदाजी मार्क वरती आलाय 32 बनलेत. यास 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 इथे टाकलेला हा चेंडू कमालीचा आपल्याला पाहायला मिळाला. आणि बघता बघता अगदी आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या जी स्थिरपणे 32 वरती पाहायला मिळते. यावेळेस सोहू फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक तर आहे परंतु जरूर आता अमोल स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते 33 धावा धावफलकावरती आहेत. अमोल यावेळेस देखील हो फटका बेकार. काय सांगायचं, नको झाली तर नाही इलाज झाला. क्षेत्ररक्षक थोडस फंबल झालाय. या जनार्दन थोरात ज्यांना आपण पाहतोय गोलगरीत डांगरासारखा गडी, मस्त टेस्ट अँड बेस्ट मम्मी और एव्हरेस्ट. टेकून घ्या, बसून घ्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस देखील आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे बनली गेली, या दुसरीचा प्रयत्न केला जातोय परंतु नाहीये. एकच धाब. आणि आता एका धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 36 धाबा
च्या आपल्याला पाहायला मिळतील. जरूर 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 इथे आपण व्हाईट प्लस बाईची एक. यस, अर्थात 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 38 धावा जे धाव फलकावरती आहेत. यावेळेस मात्र हो एष्ट्या उखडल्या गेल्यात. गोलंदाजाची शैली भारी, तिथे मात्र विकेटचं पतन आणि फलंदाज बाद. जला पहिला डाव संपला गेला, तिथे धावा बनल्या पहिल्या डावामध्ये 38 आणि विजयासाठी 39 धाब्यांची गरज आहे. चला जाऊया, तुमची लफडी बाजूला घ्या, आम्हाला आमची मॅच कव्हर करू द्या. सलामीची जोडी संजू आणि कैलास, ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 39 धाबा अच्छा बनवायच्या आहेत. पहिले जाईल 39 धाबा आता कशा पद्धतीने बनवल्या जातील ते मात्र फार वाखण्याजोग राहणार आहे. चला अगदी आपण जाऊया सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विष्णू जो आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट आहे, लो स्कोरिंगच्या मॅचेस सचिन 7 वर्षामध्ये अनुभव घेतलाय. लो स्कोरिंगच्या मॅचला टायमाला शेवटचा बॉल लागतो. हाय व्होल्टेजची मॅच ठीक आहे, हरकत नाही, आमचं काही समस्या नाही. पहा तिथे विकेट आली, फलंदाज संजू मात्र बाद झालाय आणि जरूर अगदी आपल्याला पाहायला मिळतो महत्वाचा फलंदाज तो बाद होतो. चला टॉस करण्यासाठी यस, काय हरकत नाही, खेळू दे, त्यांनाच खेळायचं, आपल्याला काही विषय नाही. चला
सोमजाई माता सोमजाई माता 11 संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचे लवकर. चला यावेळेस फटका इथे फसला गेलाय. पहा सुंदर झेल आणि मोठी शिकार फलंदाज होतो बाद. शरदजी आसवले आपल्या कर्णधाराला पाठवायचे लवकर. त्यावेळेस जाऊया इथे फलंदाज मात्र कैलास बाद होत असताना पाहायला लागोपाठ जर पाहिला महत्वाचे 2 टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झालेत आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल होतोय. पहा विनंती आहे फलंदाजाचं नाव सांगा. कैलास जयवंत 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 मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहा जेव्हा फलंदाज जाईल तेव्हा त्याचं नाव आमच्यापर्यंत कळवा. सोमजाई माता 11 टेंबरे संघाचा कर्णधार लवकर यायचंय. यावेळेस देखील हो पॉइंट मध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि चेंडूचा पाठलाग परंतु नाईलाज झाला. कार्यक्रम मात्र ओके झाला. जसा बॅटिल ठोकल्या ठोकल्या दरदरा परपरा बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर. तिथे 4 आल्यात आणि आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 वरती आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर सिंगल आली. तिसऱ्या बॉलवरती कैलास मात्र मैदान सोडलं आणि शेवटी चौथ्या बॉलवरती जो फटका हवा होता तिथे 4 धाबा आल्यात. शरदजी तुम्ही इकडे यायचं पहिले. इथे देखील अगदी आपण पाहू शकाल कुठल्याही पद्धतीनं धाव न घेतली. तिथे हा चेंडू डॉट आलाय, निर्धाव चेंडू आलाय. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचा बॉल. यावेळेस हो फटका इथे जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल बनली बस. शेवटच्या क्षणाला चेंडू सीमा रेषेचा भेद घेतोय आणि तिथे धावा मिळतायत. या बॉलवरती 4. रियान 11 क्रिकेट संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं आहे ते म्हणजेच जे सोमजाई माता टेंबरे. येस खऱ्या तर मला वाटतं दसऱ्यात जो स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग मध्ये ज्या फटक्याची गरज होती तो फटका मात्र आला गेलाय. फलंदाज आहे दसरथ. बॉल निघून चालाय पसरत. तिथे आल्यात धावा 4. इथे जरूर हा चौकार आलाय आणि संघाची धावसंख्या 13 धावा. फुल टॉस बॉल फटका सजवण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय बॉल पर्यंत आणि तिथे अगदी आपण पाहू शकाल. पप्पूबाई इकडे या. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक चालू आहे. अगदी आपण पाहिलं गेलं तर कुठेतरी धाबा बनबाबा लागतील. यावेळेस फटका हवे. क्षेत्ररक्षक बॉल खाली. ओह बेकार. याचा भोतरा फाडला. देखा कशी त्याची तरमुंगळी झाली जसं काय अंगात खाई शिरलाय. जागीच पसर फाचूक फुसूक फाचूक फुसूक. पण जरूर प्रयत्न भरपूर केले आणि शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत होता आणि एक सिंगल येत असताना 16 धावा 15 का
15 धाबा आणि यावेळेस मात्र चेंडू थांबत नाहीये. बॉल निघून चालाय सीमा रेषेच्या बाहेर. कडक षटकार. कदाचित आपण पाहिलं ना की इथे जर कदाचित तो झेल पकडला असता तर हा षटकार कदाचित थांबवता येऊ शकला असता, कारण स्ट्राईक त्यावेळेस चेंज झाली नसतं. परंतु आता पुन्हा एकदा निखिल हेच आता आंधळी शॉट डोळं मटकून मारला. पार छातडाला पार गुंबा याची बारी झाली. जरूर अगदी आपण पाहिलं डॉट बॉल आलाय आणि उर्वरित शेवटचा चेंडू जो शिल्लक आहे. गोलंदाज तयार. आहा 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 काय सांगायचं आहे. स्वतःच कार्यक्रम केला. अंगा उंगाळ वतून घेतला. कार्यक्रम फिट झाला. गेला डॉट आला. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या आता आपल्याला 21 धावा. आता 18 चेंडू आणि मला वाटतं बनवायचे आहेत 18 धावा. 18 चेंडू 18 धावा आणि गोलंदाज चला यावेळेस हो समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. गोलंदाजाचं नाव कळेल का? खारी ओ खारी गणेश. गोलंदाजाचं नाव काय? गणेश गणबा. हे खारी नाव काय बॉलरचं? हा ही चेंडू डॉट. अरे नाव सांगा कोणतरी रे. कुणाल. मॅच खपल्यावर मग सांगायचं ना. अगदी आपण पाहू शकाल कुणाल आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्ग होती. तिसरं षटक आहे इथे. मग काय झाला? अरे खुर्ची मोडशील ना. वाईड. ओहो आणि इथे मला वाटतं फलंदाज होईल बाद. विकेट आली. अजून एक धक्का बसत असताना पाहायला मिळतो. पहा कुडालची गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली. दुसरा चेंडू 23 धाबा आहेत. 23 धापलकावरती 23 धाबा. दुसरा चेंडू डॉट आला. तिसरा चेंडू वाईड आला आणि त्याच्यानंतर म्हणजेच तिसरा चेंडू षटकातला त्यावरती विकेट आली. असं तिसरं षटक जे आपण पाहतोय एक माफक आव्हान आहे. परंतु कदाचित ते माफक आव्हान असं वाटलं होतं की कमीत कमी तिसऱ्या ते चौथ्या षटकाच्या आतमध्ये मॅच कव्हर होऊ शकते. परंतु सध्याच्या स्थितीला सामन्यामध्ये दोन्ही संघ काय सांगायचं आहे. आउट आहे आउट आहे. तुम्ही बेजार कराल, पार लूज कराल, पुश कराल. तिथे जरूर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे 23 वरती हा चेंडू डॉट. आणि जाऊया
इथे यावेळेस देखील फटका. ओहो, आता मोक्याच्या क्षणी मात्र मला वाटतंय चौकार आलाय का? चौकार आलाय. ऋतेश बांगारा त्याने घेतला अंगारा. सगळी गाणी होतील. चालू आहे कार्यक्रम मोजमापणी. 28 धाबा धावपलकावरती जोडल्या गेल्यात आणि मला वाटतंय षटक क्रमांक 3 संपलं गेलं. यस निशांत 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 9 धावा. यस ऋतिक जो आपण कन्सर्ट आहे चला गणेश जो आपल्याला गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळतोय. आता पाहू शकाल धाबा दाफलकावरती आहेत ते म्हणजेच 28 धाबा. अजून 11. अकरा धाब्यांची गरज आहे. सॉरी मित्रांनो, थोडीशी मिस्टेक होती. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न केला जातो आणि मला वाटतं या मोक्याच्या क्षणी घालवलेला चौकार किती महागडा ठरू शकेल आता ते पाहायला मिळणार का? कारण तिथे 11 लागत होत्या. चौकार आलाय. आता 7 धाब्यांची गरज. पहा गोलंदाज तयार. ओहो ओहो ओहो, पटका सजवला. एक सिंगल घेतली. दुसरी धाबा घेत धाबाची संधी आहे. थोडासा वाईट आला. 2 धाबा आल्यात. पहा 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 पहा, कुठेतरी सामन्यामध्ये आपण जर विचार केला तर एक एक धाव वाचवणं महत्वाचं राहणार आहे. 2 आल्यात. संघाची धावसंख्या 34. डॉट बॉल आलाय. अजूनही जर पाहिलं तर निश्चित या षटकातील 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. 34 बनले आहेत. पुढचा चेंडू यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दुरून बॉल पर्यंत पोहोचला. एक सिंगल बनली. दुसरीचा प्रयत्न परंतु नाही आहे. इथे एका धावेला इज्जत दिली जाते. एका धावेला महत्व दिलं जातं. मॅच मध्ये पहा एक धाव किती इम्पॉर्टंट आहे. हे 2 चेंडू फार इम्पॉर्टंट राहणार आहे. धावसंख्या 35 बनली गेली. अजून जर पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्यामधले हे 2 चेंडू फार इम्पॉर्टंट राहणार आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. इथे जरूर पंचांकडे दाद मागितली होती परंतु पंचाने दाद मात्र फेटाळून लावले. लेग बायच्या सुरुवात एक सिंगल आली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने 36 धाबा सदाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहू शकाल एक महत्वाचा हा सामना जो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तिथे शेवटचा बॉल. हो हो सब हो, पहा गणेशचं देखील कौतुक करावं लागेल. जीवाची पर्वा न करता इथे चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न करत आहेत. 4 षटकांचा खेळ जो संपला गेलाय. धावसंख्या धावपलकावरी 37. 6 चेंडू 2 धावा आता बनवायच्या आहेत. हा मॅच मध्ये गणेशचा जो एक चौकार आला होता पहिल्या बॉल वरती, कदाचित तो चौकार वाचला असता तर 4-5 धाबा अजून लागू शकल्या असत्या. आता गोलंदाज कोण येणार परंतु आता गोलंदाजी कशी केली जाईल पहा. सचिन 3 ही मॅच बोलतो लवकर चेस होईल. 7 वर्षे मला झाले आणि माझा अनुभव कधीच ठरलेला नाहीये तो खोटा. कारण इथे कधीच जो अंदाज आपण लावाल ना तो अंदाज कधीच सक्सेस ठरत नाही. ओ बावड्या बाजू सरको जाऊया. इथे अभिषेक
जो आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचे 6 चेंडूला 2 धाब्याची गरज. काय घडणार काय नाही या 6 चेंडू 2 धाबा बनवायच्या आहेत. बनवल्या जातील का क्षेत्ररक्षणाचं जाळ इथे बिनलं जाईल का. आणि आता मला वाटतं हा चेंडू आलाय तो म्हणजे व्हाईट बॉल. खराब चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यस आपण पाहू शकाल एक चांगली कामगिरी होताना पाहायला मिळेल. आता पुढचा चेंडू कशा प्रकारचा राहील ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. येणारा चेंडू जरूर आणि मला वाटतं इथे यास सामना इथे फिनिश होतोय. हा सामना जिंकलाय तो म्हणजेच ऋतू 11 क्रिकेट संघानं. तर आणि यास हा सामना जिंकलाय तो ऋतू 11 अर्थात या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कैलास बांगारी ठरलाय या सामन्याचा हिरो.